नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे, श्री फुलाजी प्रभू देशपांडे व वीर श्री शिवा काशीद आणि ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड म्हणजेच पावनखिंड. आडवा आलेला डोंगर ओलांडून जाण्यासाठी जी अरुंद वाट असते तिला खिंड म्हणतात. पावनखिंडीचे पूर्वीचे नाव घोडखिंड असे होते. कोकण किनारपट्टीच्या बंदरामध्ये आयात केलेले अरबी घोडे आता असणारा आंबा घाट व अणुस्कुरा घाट ओलांडून याच खिंडीतून वरती आल्यावर असणाऱ्या पठारी प्रदेशावर विश्रांतीसाठी थांबत असत आणि म्हणूनच या खिंडीला घोडखिंड असे नाव पडले असावे. याच घोडखिंडीची पुढे पावनखिंड कशी झाली त्याआधी जाणून घेऊया थोडीशी पार्श्वभूमी. 10 नोव्हेंबर 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. पण त्याआधी खानानं जो उपद्रव आपल्या मुलखात केला होता त्याची भरपाई आदिलशाही मुलखातूनच झाली पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांची प्रचंड मोठी फौज त्वेषाने निघाली. पन्हाळा हा आदिलशाहीतीलच एक किल्ला. तो जिंकण्याचा शिवाजी राजांचा मानस होता. चंदनवंदन किल्ल्याची नाकेबंदी करून राजांच्या फौजेने वाई प्रांत व्यापला. दक्षिणेकडे खटाव, मायनी, वाळवे, कराड या भागात विजय संपादन करून पुरणकोळेपर्यंतचा सर्व भाग राजांनी जिंकून घेतला. राजे एकामागोमाग एक विजय संपादन करीत कोल्हापुरात घुसले. कोल्हापूरातून पन्हाळा अवघ्या 4 कोसावर. जे स्वप्न राजे उराशी धरून आले होते ते आता अवघ्या 4 कोसावर होते. राजांच्या फौजेने पराक्रमाची शर्त करून पन्हाळा काबीज केला. आदिलशाहीने गडबडीने शिवाजी राजांवर दुसरी मोहीम पाठवली. अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि रुस्तम जमा यांच्या आधिपत्याखाली दुसरी मोहीम रचली गेली. पन्हाळा घेतल्यापासून 1 महिन्याच्या अवधीत ही लढाई झाली. 1 महिन्याच्या अवधीत आदिलशाहीचा हा दुसरा पराभव झाला होता. आदिलशहाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्दी जोहरची नेमणूक केली होती. त्याच्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान, रुस्तमे जमा आणि इतर सरदारांना पाठवलं. सिद्दी चालून येतो आहे हे समजल्यावर महाराजांनी नुकताच जिंकलेला पन्हाळा हा किल्ला निवडला. सिद्धीला शह देण्यासाठी पन्हाळाच का निवडला असावा? कारण पन्हाळा हा किल्ला महाराजांनी नुकताच जिंकून घेतला होता. भरपूर दारुगोळा आणि दानागोटा भरून युद्धासाठी म्हणून त्याला आणायचे तयारच ठेवले होते. पन्हाळा हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने एक प्रकारे हे युद्ध आदिलशाही मुलखातच खेळले जाणार होते. त्यामुळे स्वराज्याच्या रैतिल्याचा फटका बसणार नव्हता. वेळ पडलीच तर गड झुंजवणे अशक्य नव्हते आणि जर पुढे निघायची वेळ आली तर पश्चिमेकडे विशाळगड आणि रांगणा हे किल्ले होतेच. हा काळ साधारणतः मार्च महिन्याचा होता. पुढे तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेता सिद्धीने वेढा दिल्यास थांबण्याचे योग्य केंद्र म्हणून राजांनी पन्हाळ्याची निवड केली असावी. एकीकडे शाहिस्ते खान आणि दुसरीकडे सिद्दी जोहर अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी नेताजी पालकर स्वतः सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा यांना घेऊन आले, पण त्यांना यश आले नाही. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज साधारणतः 4 महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते. जुलै महिन्यातला जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे सुरुवातीला महाराजांनी आपण स्वतः स्वाधीन होत आहोत असं नाटक आपल्या वकिलाकरवी वठवलं. मात्र 12 जुलै 1660 रोजी भर पावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला. पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या एका वाटेने ते 600 मावळ्यासह बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाऊल सिद्दी जोहरला लागलीच. सिद्दी जोहरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं दळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशीद या महाराजांसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीस पकडले. मात्र हे महाराज खरे नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला. शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच. इकडे शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड गाठली होती. मागे असलेला गनिम जवळ आला होता. अशा वेळी बाजीप्रभूंनी शिवरायांना 300 सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले. पण शिवरायांनी इथपर्यंत आलो, जे काय होईल ते इथेच होईल असे म्हणत लढण्याचा निर्धार केला. यावर स्वामिनिष्ठ असलेल्या बाजीप्रभूंनी उत्तर दिले, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हा बाजी जीवाची बाजी लावून खिंड लढवेल, छातीची ढाल करून गनिमास इथेच थांबवेल. विशाळगडावर जाऊन तुम्ही तोफेचा इशारा द्या, तोपर्यंत हा बाजी मरणार नाही. त्यानंतर 300 मावळ्यासोबत बाजीप्रभू तिथेच थांबले आणि 300 मावळ्यासोबत शिवराय आणि रायाजी बांदल विशाळगडाच्या दिशेने कूच झाले. या खिंडीत सिद्दी मसूदचे 5000चे सैन्य आणि मराठ्यांचे 300 बांदल एकमेकांना भिडले. सलग 18 तास कुठेही विश्रांती न घेता, काहीही न खाता बांदल सैन्य लढत होते. बाजीप्रभूची तलवार विजेप्रमाणे तळपत होती. गनिमाचे शिरधाडा वेगळे होत होते आणि त्यांच्या सोबतीने त्वेषाने लढणारे बांदल मावळे, यामुळे एकाही गनिमाला पुढे जाता येत नव्हतं. बांदल सैन्याच्या रक्ताने खिंड लालेलाल झाली होती. बाजीप्रभू रक्ताने भिजले होते. बाजीप्रभूंचे बंधू फुलाजी प्रभू हे धारातीर्थी पडले. मावळे रक्ताबंबाळ झाले होते, पण एक एक मावळा पर्वताप्रमाणे भक्कम उभा होता. आणि हे सर्व फक्त आपल्या राजाला सही सलामत विशाळगडावर पोहोचवण्यासाठी. एवढ्या मोठ्या सैन्याला ही खिंड पार करता येत नाही. हे मराठे कुठल्या रक्ताचे बनले असतील असा प्रश्न सिद्दी मसूदला पडला असेल. शेवटी त्यांनी माथेवरील एका सैनिकाला आदेश दिला आणि त्या सैनिकाने बंदुकीतून काढलेला बार थेट बाजीप्रभूंच्या छातीत घुसला. बाजीप्रभू खाली कोसळले, पण अजूनही तोफेंचा आवाज ऐकू येत नसल्याने मराठे लढतच होते.
दुसरीकडे सिद्धी जोहरने आधीच विशाळगडावर सुर्वे आणि दळवी सरदारांना पाठवून वेढा दिला होता. हा वेढा शिवरायांनी फोडला आणि विशाळगडावर प्रवेश केला. विशाळगडावरून 5 तोफांची सलामी देण्यात आली आणि बाजीप्रभूंनी प्राण सोडला. बाजीप्रभूंनी आणि बांदल सैन्यांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव, हैबतराव बांदल, विठोजी काटे या मोहऱ्यांनी बलिदान दिलं. बांदल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असे नाव दिलं आणि गजापूरची ही घोडखिंड बाजीप्रभू आणि मावळ्यांच्या पराक्रमाने पावनखिंड झाली.